जय श्रीराम. अखंड भारताचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव अवघ्या थोड्याच दिवसामध्ये सर्वत्र सुरू होणार आहे आणि त्यानिमित्त रामकथा सर्वत्र आयोजित केल्या जातील. परंतु मला असं वाटतं, रामकथा ही केवळ कथा नसून प्रभू श्रीरामचंद्रांच्या लीला आहे आणि ज्या त्यांनी लीला केल्या त्यामधून काहीतरी बोध घेऊन आपल्या जीवनामध्ये काही आदर्श प्रस्थापित करता येईल का, याच्याकरिता राम जन्मोत्सव आहे. परंतु झालं काय, मोठमोठ्या कथा आयोजित केल्या जातात. त्या कथांमध्ये विविध प्रकारच्या झाकी आजकाल बनवल्या जातात. त्यानंतर नृत्य वगैरे केलं जातं. पण राम कथा ही जीवनातली व्यथा घालवण्यासाठी आहे. नुसतं डोळ्यांना कानाला आणि क्षणिक आनंद घेण्यासाठी ती कथा नाही आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनचरित्रातून, त्यांच्या लीलेतून अनेक प्रकारचा आदर्श आपल्याला प्रस्थापित करता येतो आणि प्रेरणा घेता येते. सामान्य माणसालाही उच्च दर्जाचं जीवन जगण्याची प्रेरणा प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातून मिळू शकते. एक राजकुमार म्हणजे राजा बनणाऱ्या राम प्रभूंना दुसऱ्या दिवशी वनात जावं लागतं आणि वनात गेल्यानंतर त्यांनी ज्या लीला केल्या त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं की ते सर्व शक्तिमान आहेत. प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे असं म्हटलं जातं आणि तो आहेच. परंतु सर्व शक्तिमान असूनही सर्वसामान्यापेक्षाही कमी दर्जाचं जीवन ते वनामध्ये फिरत असताना जगले. एका राजाचा मुलगा वनामध्ये, त्याच्या पायामध्ये काहीच नाही, त्याच्या अंगावर भरपूर वस्त्र नाही, खायला अन्न नाही, कंदमुळे खाऊन जो जगतो, त्या प्रभू श्रीरामचंद्रांची कथा जर आपण करत आहोत तर त्या कथेमध्ये नुसतं आपण विविध प्रकारच्या झाकी आणि विविध प्रकारचे नृत्य, आता त्या कथेंमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीतील भजन आहे आणि इतरही जे काही आहे संगीत, ते वापरलं जातं. आता ते वापरता वापरता पुढे जाऊन आता सिनेमाची गाणीसुद्धा तिथे वाजायला लागलेली आहे, वंगाळ, आणि त्याच्यावर सुद्धा नाच होतो आणि कथाही चालते. याच्यासाठी ह्या कथा आयोजित जर आपण करत असू तर तो आपण आपल्याशीच केलेला दगा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र असं आहे, प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून देतात की सामान्यातला सामान्य व्यक्ती, आणि व्यक्ती तर सोडा, पण पशु पक्षी सुद्धा आपल्याला आवश्यक आहेत. ते सुद्धा प्रसंगी आपल्या उपयोगी पडू शकतात. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. आणि तो दाखला तुकाराम महाराजांनी रामायणातला दिलेला आहे, पण आपण तिकडे जातच नाही. आपल्याला वाटते रामायण वेगळं आहे, तुकाराम महाराजांचं वेगळं आहे आणि तुकडोजी महाराजांचं वेगळं आहे. असं काहीच नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की ग्राम व्हावया सर्वांग सुंदर, सुधारावे लागेल प्रत्येक घर, त्यापेक्षाही घरात राहणारं करावा लागेल आदर्श. आणि तो जर आदर्श करायचा आहे तर त्याच्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्शाशिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाही. परंतु त्या दृष्टीने कोणी विचार करत नाही आणि कोणी सांगण्याचाही प्रयत्न करत नाही, कारण लोकांच्या आवडीनिवडीवर आजकाल सगळे कथा आहे, भजन आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, होत आहे. परंतु लोकांच्या आवडीनिवडीसाठी नाही तर लोकांच्या कल्याणासाठी त्या झाल्या पाहिजे असा विचार कोणीच करत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांनी हे दाखवून दिलं. कैकेयीने रामचंद्रांना वनवास झाला जाण्याची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती कैकेयीने केली, पण त्याच्यामध्ये मुख्य भूमिका आहे मंथरेची. पण खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये मंथराई आवश्यक आहे.
सगळे चांगलेच चांगले लोक असले ह्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. आज जर प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये मंथरा आली नसती, तिचा प्रत्यक्ष सहभाग नाही पण अप्रत्यक्षरित्या तिने जे कार्य केलं, त्यामुळे आज राम जगामध्ये पूजनीय आहे. अन्यथा अनेक राजे झाले, त्या राजांच्या यादीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव राहिलं असतं, परंतु पूर्ण जे त्यांचं रघुवंश आहे त्या रघुवंशाला भूषणावं असं कार्य प्रभू श्रीरामचंद्रांनी वनातही केलं. म्हणजे चांगलं काम कुठेही करता येते हे त्यांनी सिद्ध करून दिलं. आणि एक मंथरासुद्धा आपल्या जीवनामध्येही काही चुकीचे लोक आले असतील तर त्यांचा द्वेष करण्याची काही गरज नाही, परंतु त्यांना आपण असं कवटाळलंही पाहिजे नाही, त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे. आणि त्या मंथरेने एवढं मोठं महान कार्य केलेलं आहे की एका सामान्य राजकुमाराला आज जगामध्ये 5,000 वर्षानंतरही पूजनीय करून दाखवलेलं आहे. नवे नवे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासाठी, मंदिर व्हावं, जन्मभूमीसाठी कितीतरी लोकांनी आपले देह अर्पण केलेले आहे, आपल्या देहाची, प्राणाची बाजी लावलेली आहे. आणि ते मंदिर आता उभं झालेलं आहे. पण नुसतं मंदिर उभं होऊन चालणार नाही, संत आणि देव या दोन्हीची सांगड घालता आपल्याला आली पाहिजे. आपण नुसतं देवदेव करून आता चालणार नाही, देवदेव आणि घेव याच्यावर आपलं चालणार नाही. आता आपल्याला कुठंतरी संतांकडे वळलं पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की या देशात प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्ती हा आदर्श झाला पाहिजे म्हणतात. आणि तो जर आदर्श झाला तर यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. हे प्रार्थनेचे जे पहिले चरण आहे प्रथम अष्टकातले, याच्यावरच तर रामायणाचा पूर्ण सार आहे. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रत्यक्ष केल्या, त्या कृतीत उतरवल्या. आणि त्यांनी दाखवून दिलं की मी सर्व शक्तिमान जरी असलो तरी पण मला पण संतांची गरज आहे, मला पण गुरुची गरज आहे. म्हणून त्यांनी अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन त्यांच्याकडून त्यांचा उपदेश वनात असतानाही घेतला. आणि रामायणात असं दाखवलं जाते की बा ऋषीमुनींचा रक्षा केली, ठीक आहे, रक्षा करणं हा क्षत्रियाचा त्यांचा धर्मच होता, परंतु त्यांच्याकडून ज्ञानसुद्धा त्या निमित्ताने त्यांनी संपादन करून गेलं. म्हणजे एक तीर मारला, म्हणजे त्यांची रक्षाही केली, त्यांच्याकडून ज्ञानही घेतलं आणि त्यांची कृपासुद्धा प्राप्त करून घेतली, त्यांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त करून घेतले. आणि हे करत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी वानरसुद्धा सहाय्यक होऊ शकतो हे त्यांना कळलं नाही, त्यांना कळतच होतं, पण ते आपल्याला त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. आणि एक हनुमंतरायासारखे संत त्यांच्या मागे पुढे सतत उभे होते. आणि हे त्यांनी दाखवून दिलं की नाथ महाराजांचं भागवत आहे, नाथ महाराजांनी एक अभंगसुद्धा लिहिलेला आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि प्रभू श्रीरामचंद्रांसोबत साक्षात महारुद्राचा अवतार हनुमानजी त्यांच्या मागे पुढे सतत उभे होते संत बनून. आणि एवढे संत की परंपरा तिथून सुरू झाली. संत असूनही त्यांनी भगवंताचा मी दास आहे असं दर्शविलं. ते सुद्धा एक राजकुमार होते, परंतु कुठे लहान व्हायचं, कुठे मोठं व्हायचं आणि कुठे शांत राहायचं, कुठे बोलायचं, कुठे काय करायचं हे हनुमानजीकडून शिकून घेण्याची आपल्याला गरज आहे. पण आपण लक्ष देत नाही तिकडे. आणि मी तर म्हणतो की रामकथा जशी होते ना तशी हनुमंत कथासुद्धा झाली पाहिजे. आणि हनुमानजींना समजून घेणं एवढं सोपं नाही, ते कळलं रामदास स्वामींना. म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये एक हनुमानजीचं मंदिर असलं पाहिजे. ते पूजा करण्यासाठी, बुक्का, बेल, शेंदूर लावण्यासाठी नाही आहे. हनुमानजी हे महान तपस्वी आहे.
योगी आहे आणि हनुमानजी बल बुद्धी विद्येची देवता आहे. आणि याला दुजोरा वंदनीय महाराजांनी दिला. प्रत्येक गावामध्ये कुठल्याही देवाचं मंदिर नसेल, पण एक हनुमानजीचं मंदिर प्रत्येक गावात आहे. ते कसंही असो, छोटं असो, लहान असो, मोठं असो. आणि वंदनीय महाराजांनी सुंदर संकल्पना त्या निमित्तानं आपल्याला दिलेली आहे. वंदनीय महाराज असं म्हणतात, मंदिर म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा, निधी सर्व झाला गोळा, याच कार्य लावावा म्हणतात. हो, शिक्षणाचा सोहळा झाला पाहिजे, जीवन शिक्षणाचा सोहळा झाला पाहिजे म्हणतात. आणि आपण 7 दिवस सप्ते कथा करतो, पण त्याचा जो प्रभाव आहे तो वर्षभर राहिला पाहिजे म्हणतात. आणि वर्षभर आपण त्या अनुषंगानं तिथून काय घेतलं आणि घेतल्यानंतर त्याच्यावर आपण काय कृती केली, त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काय बदल झाला का, याचं चिंतन मंथन आपण केलं पाहिजे. म्हणून तो वंदनीय महाराजांनी ध्यानाच्या पाठामध्ये असं लिहिलेलं आहे की अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ना आमच्याकडे चिंतन आहे, ना आम्ही जागृत आहो, पण आम्ही देवदेव मात्र केल्याशिवाय राहत नाही. असलं देवदेव केल्यानं जीवनामध्ये सफलता येऊ शकत नाही, सार्थक होऊ शकत नाही. आपण दुसऱ्याचंच काय, पण स्वतःचं सुद्धा भलं करू शकत नाही. हे मोठ्या दुःखानं म्हणावं लागतं. असो, मी काही मोठा ज्ञानी नाही, परंतु माझ्या मनामध्ये जे आलं ते व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न केला. जय श्रीराम.